नमस्कार, मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचनमध्ये. तर तुम्हाला माहितीच झालं असेल, तर आज आपण काय बनवणार आहोत, तर मस्त अशी चिकन दम बिर्याणी. तर ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही बिर्याणी करताना तुम्ही काय काळजी घ्यावी हे मी व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलं आहे आणि काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगितले, जेणेकरून तुमची बिर्याणी अजिबात बिघडणार नाही. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ही बिर्याणी परफेक्ट अशी करू शकता. तांदूळ सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं, त्यानंतर चिकन टेंडर होण्यासाठी काय टाकायचं आणि आणखीन बरंच काही, बिर्याणीला कसा दम द्यायचा हे मी डिटेल या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला तर काही स्टेप तुमच्या राहतील आणि मग तुमची बिर्याणी बिघडेल. तर बिर्याणी परफेक्ट बनवण्यासाठी काय करायचं हे मी डिटेल्स सांगितलेलं आहे. तर चला मग बिर्याणी कशी करायची ते आपण बघूया. तर इथं मी साधारणतः 1 किलो चिकन घेतलेलं आहे. आता 1 किलो चिकन हे स्वच्छ धुतलेलं आहे मी 2 पाण्याने. आता हे एक घ्यायचं आहे आपल्याला एका ह्याच्यामध्ये कटोऱ्यामध्ये. त्याच्यानंतर मग आता याला मसाले लावून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिनाही मी याच्यातच मिक्सरला ॲड केला होता. तोही टाकला आहे मी 1 चमचा मोठा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आणि इथं मी घेतलं आहे धने आणि जिऱ्याची पूड, तीही 1 चमचा टाकलेली आहे आणि घेतलेलं आहे 1 वाटी दही. घरचंच आंबट गोड दही आहे, जास्त आंबट नाही आणि जास्त असं आंबट आणि जास्त काही हे पण नाही आहे सपक. अशा पद्धतीनं दही घेतलेलं आहे. त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी ठेवायचं. साधारणतः अर्धा तास कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 तासासाठी तुम्ही मॅरिनेशनला लावून ठेवायचं. मॅरिनेशन केलं तर मग आपलं चिकन मस्त होतं. आणि त्याच्यानंतर आता आपण इथं करणार आहोत तांदूळ. म्हणजेच आता तांदळाचं हे एक प्रमाण किती घ्यायचं, कसं घ्यायचं ते मी डिटेल सांगणार आहे तुम्हाला. तर इथं तांदूळ आहे ना, आपण चिकन घेतलेलं आहे 1 किलो, तर तांदूळसुद्धा 1 किलो घ्यायचा. तर मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ वापरू शकता किंवा मग आपला साधासुद्धा भात वापरू शकता. आता इथं हे तांदूळ आहेत ना, मी अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे आणि जर तुम्ही बासमती किंवा बिर्याणीचा कोणताही तांदूळ घेत असाल तर अर्धा तास भिजवायचाच, मगच करायचा, म्हणजे आपला तांदूळ तुटत नाही आणि छान लफलफ होतो. त्यानंतर मी 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदळासाठी साधारणतः 1 किलोच कांदा घेतलेला आहे. त्याला 1-2 कमी असतील, 10 ते 15 कांदे घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला वाटेल की एवढे कांदे लागतात का? हो, तेवढे कांदे लागतात, कारण कांदे आपण तळून बिर्याणीला घालतो आणि कांदा तळला की तो हलका होतो. त्यामुळे हे कांदे जास्त लागतात आणि जर कांदा भरपूर घातला तर बिर्याणीला टेस्टही छान येते, आपण जशी बाहेर खातो त्या पद्धतीने. त्यामुळे कांदे कमी घेतले तर बिर्याणीला टेस्टसुद्धा फरक पडतो. त्यामुळे अशा पद्धतीने तर अर्धे कांदे मी तळणार आहे. इथं टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची पिकलेल्या सुद्धा घेतलेल्या आहेत मी. आता बिर्याणीसाठी ना आपल्याला काजू मी तळून घेणार आहे. तुम्ही नाही घेतले तरी चालतात, स्किप केले तरी चालतील, पण मी इथे घेतलेत काजू. त्यानंतर काजू तळून झाल्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीनं कांदासुद्धा तळून घ्यायचा आहे. तर कोंबडा कांदा चिरायचा बारीक अशा पद्धतीनं आणि मग हे कांदा पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता कांदा तळताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कांदा तसाच टाकून इकडे-तिकडे जायचं नाही किंवा तसंच ठेवायचं नाही. त्याने काय होतं माहिती आहे का, कांदा करपतो किंवा मग कोणते कांदे करपतात तर कोणते तळल्या जात नाहीत. त्यामुळे कांदे तळताना सतत हलवत राहायचं, म्हणजे कांदा एकसारखा तळला जातो आणि टेस्टमध्ये फरक पडत नाही. जर कांदा करपला बिर्याणीमधला तर पूर्ण बिर्याणीची टेस्ट जाते, कारण तळलेल्या कांद्याची बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता अशा पद्धतीने मी कांदा तळून घेतलेला आहे. जास्त लालसरी करायचा नाही आणि जास्त पांढराही ठेवायचा नाही. याला स्टेजला काढायचं आहे. त्यानंतर जे कांदा तळलेलं तेल होतं तेच मी आता बिर्याणी करण्यासाठी वापरणार आहे. तर इथं मी पातेल्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आता हे पातेलं आहे ते माझं 4 किलोचं आहे. आपण जी बिर्याणी 1 किलोची करणार आहोत ती 2.5 ते 3 किलो वजनी त्याच्या पातेल्यामध्ये करायची. म्हणजे पातेलं आपलं खूप मोठं असलं तरी चालतं, पण लहान नसू नये.
त्यानंतर जो अर्धा कांदा होतो तो ह्याच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेला आहे आणि आपल्याला हाही कांदा थोडासा लालसरच करायचा आहे, जास्त नाही पण थोडासा लालसर करायचा आहे. अशा पद्धतीनं त्या कांदा थोडासा लालसर झाला की मग आपल्याला याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे. आणि आणखीन एक गोष्ट, बिर्याणी करताना कधीही जाड बुडाचं पातेलं घ्या, त्यामुळे ना आपल्या बिर्याणीला दम छान येतो. आणि त्यानंतर हे व्यवस्थित फ्राय झालं आपले अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट, की त्यानंतर मग आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो नाही टाकलं तरी चालेल. जर दही खूप आंबट असेल तर टोमॅटो नाही टाकलं तरी चालतं. त्यानंतर टोमॅटो हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी फक्त 1च चमचा काळा मसाला टाकलेला आहे. जर तुम्ही कोणता बिर्याणी मसाला घालणार असाल तर काळा मसाला टाकायची गरज नाही. पण मी इथं कोणताच मसाला वापरणार नाही, त्यामुळे काळा मसाला घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता बरेच जण बिर्याणी करताना चिकन हे 80% किंवा 70% शिजवतात. तर मी इथं तसं न करता चिकन आपलं फक्त 20% शिजवणार आहे. म्हणजे 5च मिनिट आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे. आता इथं आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि अशा पद्धतीनंच आपल्याला चिकन शिजवायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. का ते मी सांगतेच. तुम्ही बघू शकता इथं मी फक्त 20% चिकन शिजलेलं आहे, म्हणजे आणखीन चिकनला पाणी सुटलेलं नाही आहे. आता इथं मी आपण इथं मसाले घेतलेले आहेत, जसं की जिरे, त्यानंतर दालचिनी, तेजपत्ता, लाल मिरची, विलायची, मिरे आणि लवंगसुद्धा घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये चक्री फूल वगैरे किंवा जायफळ, मायफळ तुम्ही घालू शकता जर असेल तर. त्यानंतर न इथं पाणी उकळलं, त्याच्यात आपण मीठसुद्धा घातलेलं आहे पाण्यामध्ये, म्हणजे भातासाठी. त्यानंतर हे भात याच्यात टाकून घ्यायचा, म्हणजे तांदूळ आपण जे भिजत घातलं होतं अर्ध्या तासासाठी तेवढंच टाकायचं. आणि तांदूळ जास्तही भिजायला नाही पाहिजे, म्हणजे आपला भात छान होतो. तर अर्धा तास झालेला होता. कमी 20 मिनिटं जरी भिजला असेल तरी चालतो. त्यानंतर ना आता आपल्याला याच्यामध्ये पाणी उकळत आलं की मग मिरच्याही टाकून घ्यायच्यात आणि आता या स्टेजला एकदा चेक करून बघायचं की तांदूळ एका कणीला आला की नाही. जर तांदळाचे 2 तुकडे होत असेल तर गॅस बंद करायचा. कारण हा भात आपण बंद गॅस केल्यावर पण शिजायला लागतो. म्हणजे आपण अ, चाळणीत टाकूपर्यंत तर हा भात शिजत असतो. त्यामुळे जर तांदळाचे 2 तुकडे झाले तर बंद करा आणि मग हे गाळून घ्यायचं. तर गाळण्यासाठी इथं चाळणी ठेवलेली आहे मी. चाळणीत गाळून घेतलेला आहे आणि पूर्ण भात काढूनच गाळायचा. म्हणजे जर पातेल्यात भात राहिला तर तो चिकट राहतो, म्हणजे पाणी असल्यामुळे. त्यामुळे पूर्ण चाळणीत काढायचा आणि झाकण न ठेवता तसाच उघडा भात एका साईडला ठेवायचा. त्यानंतर आपण जे अर्धवट चिकन शिजवलं होतं 20% त्याच्यामध्ये तळलेला कांदा आणि काजू पसरून घ्यायचा. आता इथं 2 पद्धतीनं तुम्ही थर देऊ शकता. पण मी 1 किलोची बिर्याणी आणि पातेलं मोठं असल्यामुळं मी याला एकदाच टाकणार आहे, थर देणार नाहीये. कारण आपलं पातेलं बरचसं मोठं आहे आणि बिर्याणी व्यवस्थित याच्यात मावते. त्याच्यामुळं थर द्यायची काही गरज नाहीये. तर भात आणि चिकन व्यवस्थित एकसंध आणि एकसारखं याच्यामध्ये बसतं आणि छान ही व्यवस्थित स्टीम होतं. किंवा त्याच्यामुळे मी एक लेयर दिलेला नाहीये. जर तुमच्याकडे छोटं पातेलं असेल तर तुम्ही असे लेयर देऊ शकता. चिकन भात, नंतर चिकन भात अशा पद्धतीनं. आता शेवटालाही आपण काय करायचंय, तळलेला जो कांदा होता तो आणि तळलेले काजू हे घालायचं आहे. आता इथं या प्रोसिजरला ना तोपर्यंत इकडं गॅसवरनं तवा ठेवून द्यायचा गरम करायला. जे जे की आपण बिर्याणी करणार आहे. जर तुम्ही चुलीवर बिर्याणी करणार असाल ना, तर खाली जाडबुडाचा तवा ठेवायचा आणि आचेवर मंद आचेवरच हे करायचं. आता इथं मी कलर वगैरे टाकणार नाही. तर तूप घेतलेलं आहे कडकडीत गरम करून आणि त्याच्यात 1 चमचा हळद घातलेली आहे. कलरसाठी आणि स्वादासाठी सुद्धा. तुम्ही कलर वापरायचा तर कलरसुद्धा वापरू शकता. पण इथं मी कलर न वापरता हळदीचा वापर केलेला आहे आणि टेस्टही छान येते हळदीनं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी टाकलेलं आहे. तूप घेतलेलं आहे. साजूक तूप होतं, घरातलंच मी बनवलेलं. आता हे झाल्यानंतर इथं टाकायचं आहे आपल्याला दूध. तर दूध मी 1 वाटी घेतलेलं आहे. दुधाने काय होतं तर भात लफलफ आणि स्टीम छान होते आणि सुटसुटीत भात होतोच तर असा रट्ट होत नाही, म्हणजेच मोकळा जरी झाला तरी सॉफ्ट होतो. म्हणून दूध टाकणं आवश्यक आहे आणि दूध टाका म्हणजे छान होतं. आता इथं काय केलंय मी, जे आपण चपाती करतो तीच कणिक घेतलेली आहे, पातळसर मळलेली आहे आणि ते आता आपल्याला या पातेल्याला लावायचे. कारण आपण दम बिर्याणी बनवत आहोत, तर याच्यामधली स्टीम बाहेर जाता कामा नये म्हणून मी या पद्धतीनं कणिक लावून घेत आहे.
आणि आता हे लावणं आवश्यक आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल की हे पीठ वाया जातं, परंतु जर नाही लावलं ना तरी टेस्टमध्ये फरक पडतो. कारण जो आपला भात आहे, चिकन आहे ते टेंडर, ज्युसी होत नाही म्हणजे सॉफ्ट शिजत नाही. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर ना तुम्ही आता याला जे याच्यावर बसतं ते मोठं ताट घ्यायचं आणि जे आपण कणिक लावले तर ते आणि ताट याला पूर्ण पॅक करायचं. म्हणजे आपण गॅसवर ठेवल्यावर वाफ बाहेर जाऊ नये यासाठी. तर मी थोडासा पाण्याचा हात लावून हलकं-हलकं याला पूर्ण प्लेन करून म्हणजे चिटकवून घेणार आहे. म्हणजे आपली वाफ अजिबात बाहेर यायला नाही पाहिजे. आता हे व्यवस्थित पॅक करायचं. थोडा वेळ का लागेना. त्यानंतर मी तो तवा गरम करायला ठेवलेलाच होता. त्यानंतर इथं 5 मिनिटं ना मोठ्या गॅसवरच हे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि साधारणतः 1 तासासाठी याला दमला लावायचा आहे आणि दम लावल्यावर लगेच काढायचं नाही, तर अर्धा तासानंतर काढायचं. तुम्ही बघू शकता 1 तास होऊन परत नंतर गॅस बंद केल्यानंतर मी अर्धा तासानंतर काढलेले आहे ही बिर्याणी. तर लगेच काढायची नाही कारण स्टीम असते त्याच्यामध्ये आणि लगेच काढलं तर भात पूर्ण स्टीम होत नाही. त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त असा आपला भात लप-लप आणि मोकळा झालेला आहे. दाणे-दाणे एकसारखे झालेले आहेत. अजिबात तुटलेला नाही किंवा चिकट झालेला नाही. लास्ट शेवटापर्यंत तुम्ही बघू शकता ही बिर्याणी मस्त झालेली आहे आणि हळदीचाही सुरेख मस्त असा कलर आलेला आहे बिर्याणीला. तळलेला कांदा, काजू असे मस्त असं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही बघू शकता चिकन आपलं मस्त टेंडर असं ज्युशी झालेलं आहे एकदम. तर अशा पद्धतीनं बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. कधीच बिघडणार नाही आणि ह्या व्हिडिओ बघत तुम्ही बिर्याणी केली तर तुमची बिर्याणीसुद्धा मस्त अशी परफेक्ट मी जशी केली आहे तशीच होईल. आणि तांदूळ जर सुटसुटीत करायचा असेल तर दूध घालायला अजिबात विसरू नका. मी जे काही टिप्स आणि ट्रिक्स दिल्यात ते फॉलो करा आणि मस्त अशा पद्धतीने बिर्याणी बनवा. तर बघू शकता तुम्ही मस्त आपली बिर्याणी झालेली आहे. त्यासोबत कोशिंबीर केली होती मी. रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.